ठिकाणी साजरा होत आहे। आपण पाहतच आहात या ठिकाणी राणादादांच्या सुपत्नी अर्चनाताई पाटील यांचा विजय जल्लोष या ठिकाणी जोरदार या शक्ती प्रदर्शनासह या ठिकाणी दिसून येत आहे। आणि राणादादाचा धाराशिव जिल्ह्यातून विजय जल्लोष या ठिकाणी महिलासह सर्व माय माऊली मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये राणादादाच्या माध्यमातून विकास साधला जाणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, सुवर्णयुग मधील तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। आज या ठिकाणी राणादादाचा जल्लोष या तुळजापूर मधील आई तुळजाभवानी या ठिकाणी मावेना आणि ह्या सर्व कार्यकर्ते वडगाव काठीच्या या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी काही गोष्टी जाणून घेऊया, विचारूया की दादाबद्दल तुम्ही काय सांगता। धन्यवाद। दादांबद्दल तुम्ही काय सांगता आता? नक्कीच आम्हाला विश्वास होता की राणादादा, आदरणीय राणादादा त्यांच्या कामाच्या विश्वासावरती येणार होते। आज ती खरी परिस्थिती सत्य झाली आणि वडगाव काठी गावातून आम्ही 100% राणादादा लीड दिली आणि काठी सर्कल मधून पण राणादादा लीड असून तुळजापूर तालुक्यातून प्रचंड मताधिक्याने राणादादा निवडून आलेले आहेत। आणि भाजपने जे लाडक्या बहिणीवर विश्वास टाकला होता तो ती ववाळणी भावासाठी त्यांनी चांगली योग्य दिली। आणि आता या लाडक्या बहिणीचे पैसे 7.5 ह्याच्या अगोदर जे समजायला पडलेत, ह्याच्या पुढे बी चालत राहणार काही गोष्ट? 100% विश्वास आहे आणि राहणार। आज 1,500 रुपये पगार आहे। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आज 1,500 रुपये सांगितले होते, ते आज 2100 रुपये येणाऱ्या काळात 100% ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यावेळेस चालू होईल, 100% चालू होणार। धन्यवाद। आपण नीलाबाई डोके आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत। तुम्ही काही दादांबद्दल काही गोष्टी दोन सांगावे आमच्या सुवर्णयुग मधील? आता आज तर मला खूप खूप आनंद झाला आहे। दादांनी भरपूर काम गावात केलेले आहेत, तर आता तर हक्कानं करून घेणार आहोत, एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काय नाही। या ठिकाणी आबा आहेत, त्यांनी बोलतील। या ठिकाणी इकडे किरण साखरे आहेत, त्यांनी बी बोलतील। आपण त्यांची बी दोन गोष्टी ऐकून घेऊया। धन्यवाद सर। नाव सांगा। नमस्कार, किरण साखरे, वडगाव काठी। इथं नक्कीच दादांना यश आलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पूर्ण फायदा झालेला आहे। जे काही दादांनी केलेलं असेल, दादाचा जे काही तुळजापूर विधानसभेवरती भाजपचा झेंडा फडकवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावरती नक्कीच भरभरून यश आलेलं आहे। आणि आमच्या वडगाव काठीमध्ये असेल किंवा आजूबाजूला आमचं काठी सर्कल असेल तरी प्रचंड मतांनी दादांचा विजय झालेला आहे। आणि येणाऱ्या काळात नक्कीच तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरच्या तालुक्यामध्ये नक्कीच बदल घडेल, एवढी 100% प्रयत्न करण्याचं काम आम्ही नक्की करू।